लेट पासिंग 50 रुपये प्रतिदिवस आकारणी सुरू केल्याबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात सांगली मिरज येथील सर्व रिक्षा संघटनांनी मिरज शहरात जेल भरो आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या। आंदोलन करणाऱ्या 30 रिक्षा चालकांना महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं। आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सांगली जिल्ह्यातील रिक्षा बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समितीने दिला आहे। यावेळी सांगली जिल्हा रिक्षा, टॅक्सी, व्हॅन परवानाधारक कृती समिती मिरज अध्यक्ष शौकतभाई शेख, कार्याध्यक्ष रामभाऊ पाटील, उपाध्यक्ष श्री महेश चौगुले, सेक्रेटरी बालम मुजावर, खजिनदार फिरोज मुल्ला, राजू रसाळ, महादेव पवार, अजित नाईक, रफिक खतीब, रामचंद्र सोनवणे, मनसूर नदाफ, अजमोद्दीन खतीब, प्रकाश चव्हाण, बंडू तोडकर, महेश सातवेकर, अमीन मुल्ला, बंडू यादवाडे, मोहसिन पठाण, मारुती सरगर, सलीम शेखू, राजू पटवेगार उपस्थित होते। सांगली, मिरज, कुपवाड आणि पूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र करून जे रोजचा 50 रुपयाचा दंड आहे त्यासाठी त्याच्या विरोधात आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलेलं आहे। हे जेलभरो आंदोलन हे 4था टप्पा आहे आमचा आणि ह्याच्या पुढचा म्हणजे पूर्ण सांगली जिल्हा रिक्षा बंद करून आम्ही आंदोलन करणार आहे। दुसरी गोष्ट, परवा लोकसभा इलेक्शन झाली त्यात कसं फरक पडला हे विधानसभेमध्ये तर आम्ही पूर्ण रिक्षा चालक पूर्ण बहिष्कार घालणार या मतदानाला। जर आमच्या मागण्या मान्य नाही झाला, 50 रुपयाचं दंड जर मान्य नाही झालं तर पूर्ण आम्ही महाराष्ट्रामध्ये रिक्षा जेवढे आहेत तेवढं मतदान करणार नाही। सांगली जिल्हा कृती समिती रिक्षा यांच्यातर्फे जेलभरो आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। ते जेलभरो आंदोलन करण्याचं कारण की रिक्षा संदर्भात जे वाहनं आहेत त्यांच्या पासिंगचं विलंब झाल्यास किंवा लेट झाल्यास 50 रुपये प्रतिदिवस जो दंड चालू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलनाची तीव्रता वाढवत जाणार आहे। तर आमचा दंड माफ न झाल्यास किंवा आम्हाला मुदत न मिळाल्यास आम्ही ह्या आंदोलनाची प्रक्रिया वाढवत जाणार आहे।